वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये एएसओ, एसटीआय, पीएसआय या पदांकरता ही 552 पदांसाठी ही परीक्षा 14 जून 2026 रोजी होणार आहे. आणि या परीक्षेचे अर्ज सादर करण्यासाठी 10 ते 30 एप्रिल 2026 हा कालावधी दिलेला आहे. हा अर्ज सादर करत असताना त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. कारण अर्ज करत असताना बऱ्याच उमेदवारांना अडचणी येतात. त्यामध्ये कागदपत्रांची व्हॅलिडिटी किती आहे आणि एससीबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढता येतं का, हा जो गोंधळ आहे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या या अर्जाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाची काही डॉक्युमेंट असतात ती आपल्याला अनिवार्यच असतात. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे. जे उमेदवार ईडब्ल्यूएस मधून असतील त्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यकच आहे. आता एनसीएल आवश्यक आहे, परंतु अर्ज सादर करत असताना त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे एका जीआरच्या अनुषंगानं, ते तुम्हाला सांगितलं जाईल. त्याचबरोबर एससीबीसी प्रमाणपत्र जे आहे ते मराठा आरक्षण लागू झाल्यापासून हे मराठा समाजातील उमेदवारांना काढावं लागणार आहे. त्याचबरोबर एनसीएल आहे आणि व्हॅलिडिटी आहे. त्याचबरोबर डोमासाईल सुद्धा आहे. तर व्हॅलिडिटी हे प्रमाणपत्र तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्याची मुदत दिली जाते. तेव्हापर्यंत तुम्ही हे प्रमाणपत्र सबमिट केलं तरी चालू शकतं. आता अर्ज सादर करत असताना तुम्ही व्हॅलिडिटी आहे का, तर असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, काही हरकत नाही. तर बघा, यापैकी काही कॅटेगरींना एनसीएल आवश्यक आहे का आणि त्याचबरोबर त्यांची व्हॅलिडिटीचा काय अर्थ आहे, ह्या सुद्धा गोष्टी इथं समजून घ्या. कारण ईडब्ल्यूएस प्रवर्गाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते. कारण ईडब्ल्यूएस प्रवर्ग म्हणजेच हा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये त्यांचं इन्कम देखील आहे. म्हणजे नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. परंतु व्हॅलिडिटी करा असा आतापर्यंतचा कोणताही संदर्भ आलेला नाही. त्यामुळं ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र एक काढलं की ते फक्त 1 वर्ष व्हॅलिड असतं. त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिनल काढण्याची आवश्यकता भासत नाही. एससीबीसी ला नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. त्याचबरोबर व्हॅलिडिटी सुद्धा करावी लागते. फक्त एससी आणि एसटी या प्रवर्गाला नॉन क्रिमिनलची अट शिथिल केलेली आहे, परंतु त्यांना व्हॅलिडिटी त्या प्रवर्गाची करावी लागते. तर आयोगाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आयोगानं सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षातील ईडब्ल्यूएस आणि एनसीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. तर असं म्हटल्याचं कारण काय आहे, तर ही परीक्षा मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध होणार होती, परंतु ती केवळ 10 दिवस लेट झाली. आणि 10 दिवसासाठी एखाद्या प्रवर्गातील उमेदवारांना नव्यानं प्रमाणपत्र काढायला लावणं हे चुकीचं आहे, वेळखाऊ आहे किंवा आर्थिक नुकसान देखील आहे. याचा आयोगानं विचार केलेला असू शकतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच उमेदवारांना ह्याचा जो प्रमाणपत्र काढण्याचा जो त्रास होता तो आता वाचलेला आहे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा जो कालावधी असतो तो हा केवळ 1च वर्षाचा असतो. जसं की 1 एप्रिल 2026 ला प्रमाणपत्र काढलं तर ते 31/3/2027 पर्यंत ते व्हॅलिड असणार आहे. म्हणजेच हा संपूर्ण 1 वर्षाचा कालावधी आहे. परंतु नॉन क्रिमिनल हे जे आहे तुम्हाला 1 वर्षाचं पण मिळू शकतं, 2 वर्षाचं पण मिळू शकतं आणि 3 वर्षाचं सुद्धा मिळू शकतं. परंतु प्रत्येक उमेदवारानं हे 3 वर्षाचंच प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. कारण जर वर्षी प्रमाणपत्र काढत राहिला तुम्ही तर तेवढाच तुम्हाला त्रास आहे, तेवढाच तुमचा खर्च सुद्धा होणार आहे. त्यामुळे 3 वर्षाचं उत्पन्न तुम्ही त्यांना दिलं की तुम्हाला 3 वर्षाची ती व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय, सेतू कार्यालयातून जे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळतो आणि त्याच्या आधारावर नॉन क्रिमिनल मिळतं, ते प्रत्येकानं 3 वर्षाचंच प्रमाणपत्र त्यांच्याकडून मागून घ्यायचं आहे. कारण आपला पैसा आणि आपला वेळ वाया घालवायचा नाही. आणि त्याचा संदर्भ हा आहे 17/8/2013 जीआर मध्ये एनसीएल ची व्हॅलिडिटी ही 3 वर्ष, 1 वर्ष आणि 2 वर्ष अशी असू शकेल असं म्हटलेलं आहे. तर ह्या परीक्षेसाठी 25-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षातलं प्रमाणपत्र सादर करायला सांगितलेलं आहे एनसीएल. तर काही उमेदवारांचं हे प्रमाणपत्र दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर कधीही काढलेलं असेल तरी ते प्रमाणपत्र आता व्हॅलिड असणार आहे. त्यामुळं काही हरकत नाही. ज्या उमेदवारांचं हे 31/3/2023 ला व्हॅलिडिटी संपलेली आहे त्या उमेदवारांना फक्त नव्यानं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. परंतु अर्ज सादर करत असताना तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल इथपर्यंतच तर त्याचा नंबर टाका आणि तुम्ही नंतर 1-2 महिन्यांना तुम्हाला वेळ मिळेल तसा किंवा आता लगेच तुम्ही ते प्रमाणपत्र काढून घेऊ शकता. म्हणजे 25-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षासाठी तुम्हाला जर 1 एप्रिल 2023 नंतर कोणत्याही दिवशी तुम्ही प्रमाणपत्र काढलेलं असेल ते तुमचं चालणारच आहे.
आणि आता ईडब्ल्यूएसच्या बाबतीत काय असणार आहे, तर ईडब्ल्यूएसला सुद्धा त्यांनी 25-26 आणि 26-27 सांगितलेलं आहे. तर ह्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची एकच वर्षाची व्हॅलिडिटी असते. त्यामुळे आता जर 25-26 हे आर्थिक वर्ष जर विचार केला तर हे 25-26 इथं येतंय. म्हणून आपल्याला 1 एप्रिल 2025 पासून एखाद्या उमेदवारानं प्रमाणपत्र काढलेलं असेल आणि ते आता 31 मार्च 2026 ला व्हॅलिडिटी संपलेली असली तरी सुद्धा ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. किंवा एखाद्या उमेदवारानं 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत जर प्रमाणपत्र काढलं तर ते 2026-27 या आर्थिक वर्षासाठी गणलं जाईल. त्यामुळे ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांनी, ज्या उमेदवारांकडे 25-26चं प्रमाणपत्र नाही त्या उमेदवारांनी 30 एप्रिल 2026 पूर्वी प्रमाणपत्र काढून घ्यायचंच आहे. कारण आयोगाने त्यांच्या जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 30 एप्रिल 2026 पर्यंत किंवा पूर्वी प्रमाणपत्र इश्यू केलेलं ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तसं एनसीएल या बाबतीत आयोगाच्या जाहिरातीमध्ये अनिवार्य म्हटलेलं आहे, परंतु त्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत इश्यू केलेलं म्हणजे काढलेलं प्रमाणपत्र पाहिजे असं नमूद केलेलं नाही. तिथे एका जीआरचा सुद्धा दाखला दिलेला आहे आणि तो दाखला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता. तर बघा, एखाद्या उमेदवाराला 30 एप्रिल 2026 पर्यंत प्रमाणपत्रच मिळालं नाही तर काय करायचं, तर आता ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये असं चालणार नाही. कारण आयोगानं सांगितलेलं आहे की ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे 30/4/2026 पर्यंतच आवश्यक आहे. त्यानंतर जर असेल तर तुमची कास्ट सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाणार. त्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. कारण ईडब्ल्यूएस म्हणजेच तुमची कास्ट आहे थोडक्यात आणि ते एनसीएल सुद्धा आहे. मग जर ईडब्ल्यूएस म्हणजेच कास्ट असेल तर तुम्ही 30/4/2026 पूर्वीच तुमची कास्ट डिफाईन केली पाहिजे. म्हणून अर्ज सादर करत असताना तुमच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणं अनिवार्यच आहे. तसं एनसीएलच्या बाबतीत नाही. म्हणून आयोगानं बघा त्यांच्या जाहिरातीमध्ये इथं ईडब्ल्यूएसच्या बाबतीत 30 एप्रिल 2026 पूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आवश्यक राहील असं म्हटलेलं आहे. परंतु 4.18 मध्ये आयोगाने एका जीआरचा संदर्भ दिलेला आहे. तर त्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, तर हा आहे 17 फेब्रुवारी 2023 चा जीआर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा. आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर आपण जे एनसीएल प्रमाणपत्र काढतो ते 25 मार्च 2023च्या जीआरच्या अनुषंगाने काढत असतो. सामाजिक न्याय विभागाचा तो जीआर आहे. तर त्या जीआर मधला परिच्छेद 2 मधील 3 हा सब पॅरा आहे. त्यामध्ये जो संदर्भ होता तो आता बदलून त्यांनी काय केलेला आहे, तर संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गृहीत धरण्यात यावे असं त्यांनी बदल केलेला आहे. आणि हा बदल होण्यापूर्वी काय होतं, तर अर्ज दाखल करण्याची स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख हीच संबंधित उमेदवार एनसीएल गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी गृहीत धरण्यात यावी असा बदल होता. त्यामुळं आता तुमच्याकडे प्रमाणपत्र पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना नसलं तरी चालू शकतं. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला ते प्रमाणपत्र त्या आर्थिक वर्षातलंच सादर करावं लागेल. म्हणजे 25-26 किंवा 2026-27. एखाद्या उमेदवाराकडे अद्यापपर्यंत एनसीएल नसेलच तर त्यानं परीक्षेची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची तारीख येण्यापूर्वी किंवा 31/3/2027 पूर्वी ते प्रमाणपत्र काढून घेतलं तरी चालू शकतं. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर बघा, काही उमेदवारांना डोमासाईलची व्हॅलिडिटी बद्दल बऱ्याच शंका आहे. कारण बरेच जण म्हणतात की 10 वर्ष ते व्हॅलिड असतं आणि नंतर बाद होतं. तर असं काही नाही, ते लाईफ टाईम चालतं. आदिवास आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्षापासून राहत आहात हे महत्वाचं आहे. तर ते ऑफलाईन काही उमेदवारांकडे असतं, त्याच्यावर प्रांताधिकारी यांचा शिक्का असतो, ते सुद्धा व्हॅलिड आहे. आणि आता जे नवीन काढलेलं असतं बऱ्याच जणांनी आता अलीकडल्या काळामध्ये त्याच्यावर बारकोड येतो. त्यामुळे बारकोड असेल तर व्हेरिफिकेशन फास्ट होतं, इझी होतं. म्हणून हे अलीकडल्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा, माडा किंवा सिडकोचे जे लॉटरी असते घरांची, त्यासाठी हे प्रमाणपत्र बारकोडचं सांगितलेलं जातं. म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की आता हे ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा बारकोड असलेलं प्रमाणपत्रच आवश्यक आहे. तसं काही नाही. तर ह्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम असते. तर अर्ज सादर करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईल मध्ये हे चेंजेस करायचे आहेत. म्हणजे तुमची कॅटेगरी एससीबीसी असेल तर तुम्ही एससीबीसी तिथे सिलेक्ट करून प्रोफाईल अपडेट करा. त्यामध्ये तुमचा प्रमाणपत्राचा नंबर टाका, इश्यू केलेली तारीख टाका आणि डिस्ट्रिक्ट टाका. त्याचबरोबर तुमच्याकडे एनसीएल आहे का, एनसीएल ची माहिती तशीच नमूद करा. व्हॅलिडिटी बद्दल जर विचारलं त्यांनी
तर व्हॅलिडिटी असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा, काही हरकत नाही. येस म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची डिटेल्स तिथं भरणं आवश्यक आहे. एखाद्या डॉक्युमेंटवरील कोणता नंबर तिथं नमूद करायचा ही शंका ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस लक्षात घ्या, एखाद्या प्रमाणपत्रावर 2, 3 असे वेगवेगळे नंबर असतात. तुम्ही त्यातला कुठलाही नंबर टाका, काही हरकत नाही. फक्त तो टाकलेला नंबर तुमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा असला पाहिजे, तो मॅच झाला पाहिजे. त्यामुळं काही अडचण येत नाही. फक्त आपली प्रोफाईल व्यवस्थित अपडेट करा. काही उमेदवार हे ॲपियर म्हणून सुद्धा अर्ज सादर करू शकतात. ते मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्यापूर्वी जर त्यांचा फायनल इयरचा निकाल लागला तर त्याची मार्क्स त्यांना नमूद करावी लागतात आणि रिझल्टची डेट नमूद करावी लागते. त्यानंतर त्यांना मेन्स परीक्षा देता येते. आता ही कंबाईन परीक्षा असल्यामुळे यामध्ये PSI सुद्धा आहे. PSIची उंची किंवा उमेदवारांची छाती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आत्ताच ती प्रोफाईल व्यवस्थित अपडेट करा. आणि ज्या उमेदवारांकडे प्रमाणपत्र नाही, आता SCBC असेल किंवा एखाद्या अदर कॅटेगरीचं प्रमाणपत्र असेल, SCBC उमेदवारांना EWS प्रमाणपत्र काढता येणार नाही. कारण 27 फेब्रुवारी 2024 ला ज्यावेळेस नवा शासन निर्णय आला त्या क्षणाला EWS प्रमाणपत्र मराठा समाजाला काढता येणार नाही असा नियम लागू झाला. EWS प्रमाणपत्र कोणासाठी असतं, तर ज्या प्रवर्गाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आरक्षणाचा लाभ नाही त्याच प्रवर्गाला फक्त EWS प्रमाणपत्र मिळतं. आता एखादा म्हणेल की OBC प्रवर्गात आहे, त्याची ती लिस्टमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने लिस्ट जाहीर केलेली आहे. त्यामध्ये OBC प्रवर्गामधला एखादा व्यक्ती आहे, समजा त्याची पोटजात माळी आहे. आता माळी जर हा OBC मध्ये येतोय आणि एखादा उमेदवार म्हणेल की मला आता माळी काढायचं नाही, EWS काढायचंय, तर असं चालणार नाही. कारण OBC प्रवर्गामध्ये हा माळी ही पोटजात नमूद आहे, त्यामुळं त्यांना EWS प्रमाणपत्र काढता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की एखाद्या उमेदवाराला आता नॉन क्रिमिलियर त्याच्याकडे नसेल तर अर्ज सादर करताना काय करायचं, तर आता सांगितलेला GR आहे त्याप्रमाणे तुम्ही जर जुना तुमच्याकडे एखादा नंबर असेल तो तसाच ठेवून जर प्रोफाईल तुम्ही कंटिन्यू केली आणि फॉर्म भरला तरी चालू शकतं. फक्त तुम्हाला सांगितलेली अट आहे की DVच्या वेळेस तुम्हाला जर शासनानं म्हणजे MPSCनं सांगितलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे हातात तिथं असलं पाहिजे, तर काहीही अडचण येत नाही. तर तुम्ही अर्ज सादर करताना तुमच्याकडे NCL नाही म्हणून तुम्ही लगेच ओपन मधनं फॉर्म भरलाय असं अजिबात करू नये. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ओपनला जागा असतात आणि कास्टला जागा नसते. मग बरेच उमेदवार काय करतात, एखादा SC कॅटेगरीचा उमेदवार असतो, त्याला SC ला काही सुद्धा जागा नसते, 0 जागा असते, परंतु ओपन साठी 1 जागा असते. मग तो ओपन मधूनच अर्ज सादर करतो. परंतु कालांतराने काय होतं, जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद केलेलं असतं, म्हणजे आगामी काळात कधीही जागा वाढू शकतात किंवा संवर्ग वाढू शकतो. त्यामुळं ज्यावेळेस जर त्या कालांतरानं जर SCच्या जर 5 जागा वाढल्या तर तुम्ही SC मधून फॉर्म भरलेला नाही, त्यामुळे 5 जागेसाठी विचार होणार नाही, फक्त एका जागेसाठी विचार होणार. त्यामुळे कधीही कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना कॅटेगरीमधूनच अर्ज सादर करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आता PSI आहे, STI आणि ASO ही 3च पद त्यामध्ये आहेत. बऱ्याच जणांना असं आकर्षण असतं की मला SR साठीच फॉर्म भरायचा होता आणि आता जागा आल्याच नाहीत, 0 आहे, फॉर्मच भरत नाहीत. परंतु पुढे महिन्याभरानंतर कधी हा संवर्ग ऍड होऊ शकतो. ऍड झाल्यानंतर 100 जागा आल्या, 10 जागा आल्या, तर तुम्हाला अर्ज सादर केला नव्हता, तर मग पुन्हा अडचण येते. मग परत आयोगाला विनंती करावी लागते की मुदत वाढ द्या, आम्हाला पण संधी द्या, असं होतं, लिंक ओपन करा. ह्यामुळं अर्ज सादर करत असताना आपली प्रोफाईल प्रॉपर अपडेट करून घ्या. जुन्या माहिती असतील तर त्यामध्ये आता प्रमाणपत्र असेल तर नवीन अपडेट करा आणि अर्ज सादर करा. तुमच्या काय या व्यतिरिक्त अडचणी असतील तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं काही महत्वाचे मुद्दे मी अपलोड करत असतो, ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.